सो टुडेज टॉपिक इज सेकंडरी स्टोरेज. याच्या आधी आपण प्रायमरी स्टोरेज पाहिलं होतं. प्रायमरी स्टोरेज म्हणजे सगळ्यात पहिलं जिथे कम्प्युटर डेटा स्टोअर करतो त्याला प्रायमरी स्टोरेज असं म्हणतात. नेक्स्ट आहे सेकंडरी स्टोरेज. सेकंडरी म्हणजे जेव्हा आपण एखादी फाईल सेव्ह करतो, म्हणजे जेव्हा मी एखादा वर्ड फाईल ओपन केली तिथे आपण 4-5 लाईन टाईप केलं तर हे सगळं कुठं सेव्ह राहते? प्रायमरी स्टोरेज म्हणजे रॅममध्ये. पण मला जर ही फाईल परमनंटली स्टोअर करायची असेल जेणेकरून मला तिला दुसऱ्या दिवशी ओपन करता आली पाहिजे, तर अशा वेळेस मला त्या फाईलला सेव्ह करावं लागेल. तर ती सेव्ह कुठं होते? ती सेव्ह होते हार्ड डिस्कमध्ये किंवा SSDमध्ये किंवा पेनड्राईव्हमध्ये किंवा तुमचं CD-DVDमध्ये. तर ह्याला म्हणतात सेकंडरी स्टोरेज. तो सेकंडरी स्टोरेज हे परमनंट असतं. परमनंटला दुसरा शब्द आहे नॉन व्होलाटाईल. आणि प्रायमरी स्टोरेजमधले रॅम काय असते? टेम्पररी. टेम्पररी म्हणजे व्होलाटाईल. ओके, व्होलाटाईल म्हणजे कम्प्युटर शटडाऊन झालं की डाटा लॉस्ट होतो. पण सेकंडरी स्टोरेजमध्ये कम्प्युटर शटडाऊन झाल्यावर पण डेटा लॉस्ट होत नाही. दुसऱ्या दिवशी तुम्ही आले, कम्प्युटर स्टार्ट केला, वर्ड स्टार्ट केलं की त्या फाईलला परत ओपन करू शकता. सो सेकंडरी स्टोरेज इज परमनंट ऑर इट इज ऑल्सो नोन ॲज नॉन व्होलाटाईल. तर याची काय काय नवीन फीचर्स आहेत? पहिलं फीचर किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहे मीडिया. मीडिया म्हणजे काय की असा एरिया जिथे मी डेटा स्टोअर करू शकतो, तो फिजिकल मटेरियल. सो द एरिया वेअर डेटा अँड प्रोग्राम्स आर स्टोअर, त्याला आपण मीडिया असं म्हणतो. दुसरं आहे कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे त्या मीडियावरती मी किती डेटा स्टोअर करू शकतो, है ना. म्हणजे तो डेटा असतो किलोबाईट्समध्ये किंवा मेगाबाईट्समध्ये किंवा गिगाबाईट्समध्ये. सो हाऊ मच डेटा आय एम गोइंग टू स्टोअर. सो दिस थिंग इज नोन ॲज कॅपॅसिटी. त्याच्यानंतर आहे स्टोरेज डिव्हाइसेस. स्टोरेज डिव्हाइसमध्ये तुम्हाला हा डेटा कुठल्या हार्डवेअरवर स्टोअर करून ठेवायचा आहे, म्हणजे हार्ड डिस्कमध्ये करायचा आहे की CD मध्ये करायचा आहे की DVD मध्ये करायचं आहे, त्याला स्टोरेज डिव्हाइस असं म्हणतात. आणि चौथा आहे ॲक्सेस स्पीड. ॲक्सेस स्पीड मीन्स वॉट? इट मेजर्स द अमाऊंट ऑफ टाईम रिक्वायर्ड बाय द स्टोरेज डिव्हाइस टू रिट्राईव्ह डेटा अँड प्रोग्राम्स. म्हणजे मी डेटा जर स्टोअर केला सपोज हार्ड डिस्कमध्ये किंवा पेनड्राईव्हमध्ये किंवा CD मध्ये, आता मी डेटा स्टोअर केला, आता मी त्या फाईलला क्लिक करतो, क्लिक केल्यावरती फाईल ओपन होते. सो क्लिक केल्यानंतर ओपन होण्यापर्यंतचा जो टाईम आहे त्याला ॲक्सेस स्पीड असं म्हणतात. जसं काही लोक म्हणतात की सर तुमचा कम्प्युटर फारच स्लो आहे. स्लो आहे म्हणजे काय आहे की तुम्ही त्या फाईलला डबल क्लिक करताय आणि ती फाईल ओपन व्हायला वेळ लागून राहिला आहे. तो जो वेळ आहे ओपन व्हायला त्याला ॲक्सेस स्पीड असं म्हणतात. ओके, सो इट डिपेंड्स की समजा तो कम्प्युटर सकाळपासून सुरू असेल तर त्याच्यात खूप लोकांनी काम केलं आहे. सो इन दॅट केस यू नीड टू रिस्टार्ट द कम्प्युटर. ओके, म्हणजे तो थोडासा फास्ट काम करेल. सो हे चार कॅरेक्टरिस्टिक्स आहे: मीडिया, कॅपॅसिटी, स्टोरेज डिव्हाइस आणि ॲक्सेस स्पीड. आता पहिलं जे सेकंडरी स्टोरेज आहे ते हार्ड डिस्क. हार्ड डिस्क जे प्रत्येक कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क असते आणि हा एकच पार्ट आहे जो मेकॅनिकल आहे. बाकी सगळे पार्ट इलेक्ट्रॉनिक्स आहे, पण हार्ड डिस्क हा एकमेव पार्ट आहे जो मेकॅनिकल पार्ट आहे, म्हणजे फिरतो. आतमधला प्लॅटर हा स्वतःहून फिरतो. ओके, आता याच्यामध्ये काय असतं, म्हणजे याच्यामध्ये मॅग्नेटिक चार्ज जे असतं त्याच्याने काय होते की डेटा जो आहे, जो 0 आणि 1 आहे, तो डिस्कच्या सरफेसवरती स्टोअर असतो. आणि याच्यामध्ये आपण डाटा आणि प्रोग्राम हे दोन्हीही या चार्जच्या थ्रू रीड करू शकतो त्या डिस्कवरून. आणि हा जो डेटा असतो हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हमध्ये रिप्रेझेंट करतो. आणि याची भाषा असते ASCII, ABCD, DIC आणि युनिकोड. मी हे शिकवलं होतं युनिट नंबर 5 जेव्हा मी शिकवलं ना इनपुट आणि आउटपुट डिव्हाइस. तर ह्या तिघांचा यूज होऊन म्हणजे ASCII, ABCD, DIC आणि युनिकोड या तिघांमुळे काय होतं, हा डेटा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या फॉर्ममध्ये स्टोअर राहतो. त्याच्यानंतर आता हा डेटा स्टोअर कसा राहतो, किती जागा असते दोघांच्यामध्ये त्या डेटामध्ये, आणि हा कशा प्रकारे पॅक्ड केलेला असतो, तर त्या गोष्टीला डेन्सिटी असं म्हणतात. सो डेन्सिटी म्हणजे किती टाईटली हा डेटा एका डिस्कवरती एकानंतर दुसरा स्टोअर होतो, जागा किती लागते, किंवा पहिला डेटानंतर दुसऱ्या डेटाला किती जागा लागते, किंवा त्या दोघांमधलं अंतर किती असतं, त्याला डेन्सिटी असं म्हणतात. आता हार्ड डिस्क म्हणजे नेमकं काय? हार्ड डिस्कवरती जे एक प्लॅटर असते, रिजिड प्लॅटर म्हणतो आपण, तो जो थाळी जे फिरते ना त्याला प्लॅटर असं म्हणतात, मेटॅलिक प्लॅटर. आणि ते एकावर एक स्टॅक केलेली असते. म्हणजे जसं स्टॅकिंग म्हणजे काय की आपण जसं लग्नाला गेलो एखाद्या, तिथे जेवणाच्या प्लेट्स कसे एकावर ठेवलं असतात त्याला स्टॅकिंग असं म्हणतात. तर तसंच हे प्लॅटर एकावर एक स्टॅक असतं आणि डेटा त्या स्टॅकिंगमध्ये सेव्ह असतो. ओके, देन ट्रॅक्स. आता हा डेटा स्टोअर असतो ट्रॅक्समध्ये, सेक्टर्समध्ये आणि सिलेंडर्समध्ये. मी हे पण सांगितलं होतं जेव्हा मी तुम्हाला सिस्टम युनिट हा टॉपिक शिकवला होता. ट्रॅक्स म्हणजे काय असतं, सेक्टर्स म्हणजे काय असतं, सिलेंडर्स म्हणजे काय असतं. ट्रॅक्स म्हणजे काय असतं, त्या प्लॅटरवरती ज्या रिंग्ज असतात त्या रिंगला आपण काय म्हणतो, त्या रिंगला आपण म्हणतो
ट्रॅक्स म्हणजे आता हा हा असे गोल रिंग्स असतात. माईक म्यूट करत चला. हा ट्रॅक्सच्या फॉर्ममध्ये असतो असा गोल. सो दीज आर नोन ॲज ट्रॅक्स. असं ॲझ्युम करा की आपण ह्याला वरून पाहून राहिलो, तर या कॉन्सेंट्रिक रिंग्सला ट्रॅक्स असं म्हणतात. आणि हे सगळे ट्रॅक्स एकमेकांना कनेक्ट असतात. ओके, कनेक्ट कसे असतात अशा प्रकारे, तर यांना सिलेंडर असं म्हणतात. म्हणजे हे ॲक्च्युली असं असते. तर हे ट्रॅक्स झाले, एकावर एक असतात, त्याला ट्रॅक्स म्हणतो आपण. ओके, ट्रॅक्स. आणि आता हे प्रत्येक ट्रॅकचं डिव्हिजन होतं, प्रत्येक ट्रॅकचे डिव्हिजन होतं. तर ह्या एका डिव्हिजनला सेक्टर असं म्हणतात. दिस इज सेक्टर. ओके, आणि सेक्टर जो असतो त्याचा आकार कसा असतो, त्याचा आकार असतो वेजच्या आकारातला, वेज शेप, याला म्हणतात सेक्टर. सो ट्रॅक्सचं डिव्हिजन कशामध्ये होतं, सेक्टरमध्ये. हा प्रश्न नेहमी येतो. सेक्टर म्हणजे हा केक आहे, आपण हॅपी बर्थडे म्हटल्यानंतर केक कापतो ना, आपण एक पीस कापतो. ओके, सो दिस इज नोन ॲज सेक्टर. हे बघा, वेज शेप, वेजच्या आकाराचे म्हणजे काय असतं, सेक्टर. आता हे जे सिलेंडर असतं हे प्रत्येक ट्रॅक्स, म्हणजे आता हे सिलेंडर झाले वर्टिकल जे आहे ना, हे दीज आर सिलेंडर्स. हे त्या इट रन्स थ्रू इच ट्रॅक ऑफ ए स्टॅक ऑफ प्लॅटर्स. आणि जेव्हा नवीन हार्ड डिस्क असते ना, तर त्याच्यावरती ट्रॅक्स आणि सेक्टर्स बनवावे लागतात. तर ते केव्हा बनतं, जेव्हा तुम्ही हार्ड डिस्कचा फॉर्मॅट करता म्हणजे त्याच्यातला डेटा पूर्ण उडवून त्याला क्लीन करता, आणि त्याला जेव्हा इन्स्टॉल करतो ना आपण डेटा, तर त्याला हार्ड डिस्क फॉर्मॅट करणे आणि त्याच्यावरती ट्रॅक्स आणि सेक्टर्स पाडणे किंवा त्याच्यावरती आखणे असं झालं. सो दॅट इज नोन एज हार्ड डिस्क. सो हार्ड डिस्क फॉर्मॅटिंग केल्यानंतर ट्रॅक्स आणि सेक्टर्स हे त्याला असाइन होतात. त्याला नंबरिंग असते की हा नंबर आहे, हा रो नंबर, हा कॉलम, या प्रकारे नंबर असं त्याला. आता हार्ड डिस्क खूप सेन्सिटिव्ह असते. ही जेव्हा डिझाईन होते किंवा मॅन्युफॅक्चर होते तेव्हा तिथे खूप काळजी घेतली जाते, कारण की तो प्लॅटर जो असतो तो खूपच त्याला काय म्हणतात बा, खूपच सेन्सिटिव्हली त्याला मॅन्युफॅक्चर करतात. तिथे समजा एखादा आपला ह्युमन हेअर जरी गेलं किंवा डस्ट पार्टिकल किंवा स्मोक पार्टिकल, तरीही हार्ड डिस्क खराब होऊ शकते. आणि त्या खराब होण्याच्या प्रोसेसला हेड क्रॅश असं म्हणतात. जर हेड क्रॅश याच्यावरती क्वेश्चन पण येते, असाच इथे हे फिल इन द ब्लँक्स राहील आणि हा क्वेश्चन असा राहील. सो जेव्हा तो हेड जो असतो, याला हेड म्हणतात, हा हेड, प्लॅटर म्हणजे हेड, हा जेव्हा त्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, ती हेड म्हणजे हा अशा प्रकारचे एक मध्ये असे हे असते जे फिरते, हे फिरतं आणि हा हेड त्याला टच होतो. तो जेव्हा ते फिरतं, समजा तो टच केलं त्याने त्या कुठल्याही स्मोक पार्टिकलसोबत किंवा एखाद्या डस्टसोबत, तर त्यावेळेस ते हार्ड डिस्क खराब होऊ शकते. सो दॅट इज नोन ॲज हेड क्रॅश. आता ही जी हार्ड डिस्क आहे ही बेसिकली जी असते ती ती दोन टाईपमध्ये असते, इंटरनल आणि एक्सटर्नल. ओके, सो इंटरनल हार्ड डिस्क जी असते, इंटरनल हार्ड डिस्क म्हणजे ही हार्ड डिस्क झाली. हे बघा, ही हार्ड डिस्क आहे, ज्याला आपण समजा मी हा वरचा कवर जर काढला, इथे स्क्रू असते, हा काढला तर हे आतमध्ये दिसतं. तर हा बघा, हे प्लॅटर आहे आणि हा हेड झाला. तुम्हाला जर ते आधीच्या काळामध्ये ग्रामोफोन जर तुम्ही पाहिलं असेल, जुन्या काळात ते असे ग्रामोफोन असायचे. ग्रामोफोन तुम्हाला माहीत आहे की नाही माहीत नाही. ग्रामोफोन म्हणजे असे असायचे. नाईन्टीन सिक्स्टीजमध्ये. आणि हिच्यावरती अशी एक डिस्क राहायची, ही थाळी फिरायची आणि इथे एक हेड राहायचा, हे फिरायची आणि हे हेड इथं लावला की ते गाणं वाजायचं मग सैगल साहेबांचं, जब दिल ही टूट गयावाला. तर हे हे आधीच्या काळात हे वापरायचे ग्रामोफोन. आता या ग्रामोफोनचं मॉडिफाईड व्हर्जन म्हणजे काय झालं, हार्ड डिस्क. सो इच अँड एव्हरी कम्प्युटर इज हॅव्हिंग हार्ड डिस्क. ओके, हे फिरते, याचं स्पीड असते 400 रोटेशन पर मिनिट किंवा 300 रोटेशन पर मिनिट. तर ते तेवढं फिरते, 300 रोटेशन एका मिनटाला फिरते किंवा 400 रोटेशन. आणि हा डेटा आता हे जे थाळीमध्ये ट्रॅक्स आणि सेक्टर्स बनलेले असतात, दीज ऑल आर लॉजिकल, हे दिसत नाही. आणि हा डेटा त्या ट्रॅक्स आणि सेक्टर्समध्ये स्टोअर असतो. तर ती झाली इंटरनल हार्ड डिस्क. इंटरनल म्हणजे जी कम्प्युटरच्या आत असते सिस्टम युनिट, त्याला इंटरनल म्हणतात. दुसरी आहे एक्सटर्नल. एक्सटर्नल म्हणजे तुमच्याकडे लॅपटॉप असेल आणि तुम्हाला जर डेटा सेव्ह करून ठेवायचा असेल, तर तुम्ही एक्सटर्नल, हे दिसतंय बाहेर, जी बाहेर असते लॅपटॉपला आपण लावू शकतो USB केबलने, तर याला आपण म्हणतो एक्सटर्नल हार्ड डिस्क.
असे हे दोन टाईप्स आहेत. आता ही हार्ड डिस्क खूप सेन्सिटिव्ह असते, त्याच्यामुळे याचं लाईफ वाढलं पाहिजे म्हणून याची खूप काळजी घेतली जाते. तर याचे तीन परफॉर्मन्स वाढवायसाठीचे तीन पॅरामीटर्स आहेत. पहिलं आहे डिस्क कॅशिंग, दुसरा आहे रेड आणि तिसरा आहे फाईल कॉम्प्रेशन अँड डिकॉम्प्रेशन. हा प्रश्न ॲज इट इज विचारतात. डिस्क कॅशिंगच्या खाली अंडरलाईन असते, इट इम्प्रूव्ज हार्ड डिस्क परफॉर्मन्स बाय अँटिसिपेटिंग डाटा नीड्स. म्हणजे जर तुम्हाला हार्ड डिस्कचा परफॉर्मन्स वाढवायचा असेल आणि तर त्यासाठी तुम्हाला कॅशिंगवालं डिस्क कॅशिंग करावे लागतं. तर तुम्हाला ना मी याच्या आधी कॅश मेमरी शिकवली होती. कोणी सांगेल का मला व्हॉट इज बीन बाय कॅश मेमरी? मी जेव्हा मेमरी शिकवली होती ना या सिस्टम युनिटमध्ये, ॲट दॅट टाईम आय टोल्ड यू व्हॉट इज मीन बाय कॅश मेमरी. एक रॅम सांगितलं होतं, एक रॉम सांगितलं होतं आणि एक कॅश मेमरी सांगितली होती, एक व्हर्च्युअल मेमरी सांगितली होती. कॅश मेमरी म्हणजे समजा एखादी फाईल, म्हणजे समजा आता माझा हा टेबल आहे आणि टेबलवरती मी एक पुस्तक ठेवलं आहे ज्याचं मला गरज असते रोज. तर समजा मी हे पुस्तक अलमारीत ठेवलं असेल आहे ना, कबॉर्डमध्ये ठेवलं असेल, तर रोज मला त्या कबॉर्डमध्ये त्याला की लावून त्याला ते पुस्तकाला काढावं लागेल, रोज घेऊन यावं लागेल. सो याला खूप वेळ लागेल, बरोबर आहे. आता मला जर या पुस्तकाचं काम रोज पडत असेल, मी रोज का बरं अलमारी ठेवावं? मी काय करेल, टेबलवरच ठेवेल. का बरं? म्हणजे माझा हा जो वेळ आहे ना हा वाचला पाहिजे, बरोबर आहे. तर आता कम्प्युटर काय करतं की जर तुम्ही एखादी फाईल, ही तुमची हार्ड डिस्क झाली, ही फाईल तुम्हाला समजा ओपन करायची आहे. तुम्ही जेव्हा ओपन करता ना, तर हे झालं, हा टेबल म्हणजे हे रॅम झालं. तर ही फाईल इथनं इथे पहिल्यांदा ओपन होते. मग त्याला असं वाटते की बाबा याला ही फाईल कम्प्युटर सुरू असेपर्यंत लागू शकते केव्हाही. मग तो स्वतःहून त्याला वापस नेऊन ठेवत नाही. तो काय करतो, सी पी यू आणि मेमरीच्या मधला एक एरिया असतो है ना, एक एरिया असतो, तो ही फाईल इथे राहून ठेवतो. सो दिस होल्डिंग एरिया इज नोन ॲज कॅश मेमरी. म्हणजे काय झालं की मला वारंवार मला सांगायची गरज नाही पडली हार्ड डिस्कला की आणून दे म्हणून. म्हणजे मला प्रत्येक वेळेस फाईल दे म्हणून त्याला म्हणायला लागलं असतं. म्हणजे प्रत्येक वेळेस हार्ड डिस्कला काम करावं लागलं असतं. हार्ड डिस्कला काम करावं लागलं असतं म्हणजे त्याचा प्लॅटर घासला असता म्हणजे त्याची लाईफ कमी झाली असती, म्हणजे लवकर खराब झालं असतं. त्याच्यामुळे तुम्ही याला फक्त एकदा डेटा घेतला की हार्ड डिस्कला म्हणता तुम्ही शांत बस आणि मग हा डेटा इथं सेव्ह करून ठेवतो. हां, तुम्ही फक्त सेव्ह केलं की मग ते हार्ड डिस्क एक कॉपी इथे नेऊन सेव्ह करतो. सो दिस प्रोसेस इज नोन ॲज डिस्क कॅशिंग. याच्याने काय होतं की तुमचा जो हार्ड डिस्क आहे त्याची लाईफ वाढते. सो दिस इज द परफॉर्मन्स. दुसरं आहे रेडचं फुल फॉर्म युजली एक्झाममध्ये विचारतात, रिडंडंट ॲरे ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क. याच्याने काय होते की तुम्ही जे एक्सटर्नल स्टोरेज आहे, हार्ड स्टोरेजसाठी स्टोरेज करायसाठी तुम्हाला एक हार्ड डिस्क तुम्ही लावली असेल समजा, तर बऱ्याचदा कसं असतं की आता एक कम्प्युटर आपला सिंगल युजर आहे तर आपण एक हार्ड डिस्क ठेवतो. पण मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये जिथे खूप सारे मल्टी युजर असतात आणि त्यांना खूप डेटा स्टोअर करावा लागतो, तर तिथे एका हार्ड डिस्कने काम नाही चालणार. देन व्हॉट दे आर डुईंग, they are saving or they are putting more than one hard disk. So this ॲरे, त्याला ॲरे असं म्हणतात. ॲरे म्हणजे एकाच प्रकारचे खूप सारे डिव्हायसेस, त्याला आपण ॲरे म्हणतो. तर ह्या प्रकारच्या याच्यामध्ये तो सेव्ह करून ठेवतो. मग याच्याने होणार काय की एका हार्ड डिस्कवर लोड नाही येणार, प्रत्येक हा डेटा खूप साऱ्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर राहील. तर त्याला म्हणतात रिडंडंट ॲरे ऑफ इनएक्सपेन्सिव्ह डिस्क किंवा रेड. आणि इट इज जनरली यूज बाय इंटरनेट सर्व्हरला यूज करतात किंवा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनला रेडचा वापर करतात. तिसरं आहे फाईल कॉम्प्रेशन किंवा फाईल डिकॉम्प्रेशन. कॉम्प्रेशनचा अर्थ होतो की जर तुम्हाला एखादी फाईल अपलोड करायची असेल इंटरनेटवरती, तर त्या फाईलची कॅपॅसिटी असते. कुठलाही ईमेल जो असतो ना, त्या फाईलला 1 MB 5 MB 4 MB पर्यंतची फाईल अपलोड करतो. त्याच्या वरची फाईल असेल तो काय म्हणतो की माझी कॅपॅसिटी नाही आहे, तुम्ही गुगल ड्राईव्हमध्ये स्टोअर करा आणि त्याची लिंक बनवा. तर गुगल ड्राईव्हची लिंक पाठवणे म्हणजे काय, गुगल ड्राईव्हचा डेटा, बाकी डेटा पण तुम्हाला त्याला म्हणजे ओपन करून देणं आहे. तर अशा केसमध्ये तुम्ही जर एखादी फाईल पाठवत असाल कोणाला, देन इन दॅट केस तुम्ही त्या फाईलची साईज कमी करा. तर त्या फाईलची साईज कमी करणे म्हणजे फाईल कॉम्प्रेस करणे, कॉम्प्रेशन. आणि आता फाईल कॉम्प्रेस करायसाठी काही सॉफ्टवेअर्स अवेलेबल आहे, हे फ्री आहे. WinZip, WinRAR हे सॉफ्टवेअर जर तुम्ही डाउनलोड केले तर तुम्ही त्या फाईलला कॉम्प्रेस करू शकता. त्याला कॉम्प्रेस करणे म्हणजे झिप करणे आणि डिकॉम्प्रेस करणे म्हणजे त्याला अनझिप करणे असं म्हणतात. सो त्या सॉफ्टवेअरचं नाव WinZip असं आहे किंवा WinRAR आहे. तर
याच्याने झालं काय की समजा खूप जागा लागली असती तर तुम्ही फाईल कॉम्प्रेस केल्यामुळे जागा कमी जागा लागली तर त्याला सर्व्हिस करायला किंवा त्याला मेंटेनन्स करायला कमी वेळ लागला. तर अशामुळे त्या फाईलची त्या हार्ड डिस्कची लाईफ वाढते. सो दॅट इज एक्झॅक्टली नोन ॲज परफॉर्मन्स एनहॅन्समेंट. सो डिस्क कॅशिंग, रेड आणि फाईल कॉम्प्रेशन या तिघांमुळे काय होतं, हार्ड डिस्कचं परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतं. आता हार्ड डिस्क हा एकमेव मेकॅनिकल पार्ट होता, पण आता हार्ड डिस्क थोडी स्लो आहे. म्हणजे हार्ड डिस्क काय करते, तर प्लॅटर फिरेल, मग ती फाईल ओपन करेल. त्याच्यामुळे आता हार्ड डिस्क जी आहे ती आता लोक बदलवायला लागले आहे. आणि आता कुठलीही गोष्ट जी म्हणजे ज्याचं काही ड्रॉबॅक असेल त्याला रिप्लेस होणं सुरू आहे. म्हणजे कुठलाही आजकाल पाहिलं असेल खूप गोष्टी नवीन येऊन राहिल्या, जुनं एक्झिस्टिंग बिझनेस सगळं मॉडेल ठप्प होऊन राहिलं आहे. तर हार्ड डिस्क एवढा वर्षापासून होतं ते हार्ड डिस्कच्या ठिकाणी आता ही नवीन डिव्हाइस येऊन राहिलं आहे. त्याला म्हणतात SSD किंवा सॉलिड स्टेट स्टोरेज. याच्यामध्ये कुठलंच मुव्हिंग पार्ट राहत नाही, त्याच्यामुळे फाईल क्लिक केले की पटकन ओपन होते, म्हणजे तेवढा वेळ लागत नाही. आपल्या कम्प्युटरला आपण 3-4 CPU हे लावलं आहे SSD. तर ज्या ठिकाणी SSD आहे ते कम्प्युटर्स खूप फास्ट चालतात, पण ज्या ठिकाणी हार्ड डिस्क आहे ते कम्प्युटर स्लो चालतात. सो सॉलिड स्टेट स्टोरेजला फ्लॅश मेमरीसुद्धा म्हणतो. सो याचा ॲक्सेस कसं असतं, इट इज फास्ट. आणि फ्लॅश मेमरी म्हणजे रॅम आणि रॉमचं कॉम्बिनेशन. आता रॅम जो असतो हा डेटा जो आहे हा रॉम जो आहे कधी लूज होत नाही इन्फॉर्मेशन, पण रॅम जो आहे तो डेटा लॉस्ट होतो. तर आता रॅमच्या ठिकाणी ह्या प्रकारच्या म्हणजे आता रॅम म्हणा किंवा हे जे रॉम आहे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणून त्यांनी ही बनवलेली आहे. तर हार्ड डिस्कच्या ठिकाणी याला वापरतात. SSD थोडी महाग असते, हार्ड डिस्कपेक्षा महाग असते. सॉलिड स्टेट ड्राईव्ज. सो जसं इंटरनल हार्ड डिस्क असते त्याप्रकारे तुम्हाला SSD असतात. आता SSD जे दिलं आहे फास्टर असते, SSD पॉवर कमी लागते, याच्याने बॅटरी लाईफ वाढते लॅपटॉपची. म्हणजे तेवढं जागा त्याला तेवढा फिरेल तेवढा त्याला पॉवर कमी लागल्यामुळे तुमचं बॅटरीला तेवढा कन्झम्शन लागत नाही. त्याच्यानंतर SSD थोडे महाग असतात हार्ड डिस्कच्या तुलनेमध्ये, आणि याचा वापर सध्या होऊन राहिला खूप ठिकाणी टॅबलेट, स्मार्टफोन्स, मोबाईल डिव्हायसेसमध्ये. फ्लॅश मेमरी कार्ड हे तुम्ही पाहिले असेल, मोबाईलमधले मेमरी कार्ड्स आहेत हे, याला फ्लॅश मेमरी कार्ड असं म्हणतात. त्याला लॅपटॉपमध्ये, स्मार्टफोनमध्ये, GPS नॅव्हिगेशनमध्ये वापरतात. USB ड्राईव्ह हे सगळ्यांना माहिती आहे, याला पेन ड्राईव्ह असं म्हणतात, किंवा याला दुसरं नाव आहे USB ड्राईव्ह. याला कीचेन सारखं पण वापरू शकतो आपण, याला कीचेन ड्राईव्हसुद्धा म्हणतात. कॅपॅसिटी 1 GB पासून टू 56 GB पर्यंत असते. USB ड्राईव्ह तुम्ही टी व्हीला पण USB ड्राईव्ह असते, तुम्ही टी व्हीमध्ये पण हे लावू शकता. एखादा मूवी तुम्हाला पाहिजे असेल तर पेनड्राईव्हमध्ये मूवी कॉपी करा आणि डायरेक्ट टी व्हीला लावा, प्लग इन करा आणि तुम्ही बघू शकता. CD आता तर कोणी वापरत नाही, पण आता सिलेबसमध्ये आहे. याला ऑप्टिकल डिस्क असं म्हणतात. ऑप्टिक्स म्हणजे याच्यावरती डेटा जो असतो लाईटच्या फॉर्ममध्ये सेव्ह होतो, आणि डेटा याच्यामध्ये इट कॅन होल्ड ओव्हर 128 GB ऑफ डेटा. आणि हार्ड डिस्क जी आहे 0 आणि 1मध्ये मॅग्नेटिक चार्जमध्ये काम करते, आणि लाईटच्या थ्रू हा डाटा ट्रान्सफर होतो. याच्यामध्ये काही जो फ्लॅट एरियाला लँड्स म्हणतात, आणि एखादा उंच भाग आहे बम्पी एरिया त्याला पिट्स असं म्हणतात. लँड्स आणि पिट्स याच्यावरती कधी कधी क्वेश्चन येतं. आता ऑप्टिकल डिस्कचं डिव्हिजन 3 पार्टमध्ये होतं, CD, DVD आणि ब्लू रे. पहिला आहे CD. हा CD तुम्ही पाहिला असेल, कॉम्पॅक्ट डिस्क. लोकांकडे पहिले CD प्लेअर पण होते, खूप वापरायचे. USB आल्याबरोबर CD गायब होऊन गेले पूर्ण. CDचा प्रॉब्लेम आहे, 700 MBचा डाटा स्टोअर असतो. म्हणजे तुम्हाला समजा एक पूर्ण पिक्चर पाहायचा असेल तर तुम्हाला 2 किंवा 3 CD बदलावे लागते. म्हणजे पहिले DVD प्लेअर जो होता ना, CD प्लेअर, त्या 3 CD असं लावावं लागतं. एक बाहेर काढा, मग दुसरी लावा, मग पिक्चर तोपर्यंत थांबून जात होता. तर अशा प्रकारचे आपण जमाने आम्ही पाहिले, तुम्ही माहीत नाही पाहिले की नाही. सो आय एम ऑल्सो हॅव्हिंग CD प्लेअर इन माय हाऊस. DVD CD सारखीच DVD असते, फक्त याचा फरक आहे याची कॅपॅसिटी जास्त असते, 4.7 GB. म्हणजे जवळजवळ 5-6 CD मिळून एक DVD बनते. म्हणजे एका CD मध्ये एक पिक्चर येत नाही, पण एका DVD मध्ये 4 पिक्चर स्टोअर करू शकतो. सो दिस इज DVD. नंतर आहे ब्लू रे. ब्लू रेला BD असं म्हणतात. ब्लू रे म्हणजे हाय डेफिनेशनवाला झालं. याच्यामध्ये जो डेटा असतो तो एकदम म्हणजे हाय डेफिनेशनच्या फॉर्ममध्ये असतं. आणि पहा म्हणजे जवळजवळ म्हणजे 50 GB और 10 टाइम्स डेटा याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. म्हणजे याचा कोणाचा हा DVDचा 10 टाइम्स, म्हणजे एका ब्लू रेमध्ये किती डेटा राहील. पण ब्लू रे आले आणि चालले गेले, कारण कसं याला जास्त म्हणजे याला राहिलं नाही यूज, कारण की USB आल्याबरोबर ब्लू रे गायब होऊन गेले. त्याच्यानंतर CD जी आहे, CDचे 3 टाईप आहे, किंवा DVDचे 3 टाईप आहे, CD रॉम किंवा DVD रॉम. CD R म्हणजे रेकॉर्डेबल, आणि CD RW याचं फुल फॉर्म एक्झाममध्ये येतात. CD रॉम म्हणजे काय की अशी CD ज्याचा डेटा फक्त मी बघू शकतो, मी चेंज नाही करू शकत, त्याला CD रॉम म्हणतात.
सी डी आर म्हणजे अशी सी डी, तुम्ही पाहिलं सी डीवर आर लिहिलं असते. आर म्हणजे त्याच्यामध्ये मी एकचदा डेटा लिहू शकतो. म्हणजे समजा मी एखादी सी डी विकत घेतली, त्याची कॅपॅसिटी किती आहे 700 MB. समजा मी एवढा पोर्शन लिहिला, याच्यावरती राईट केला, 700 पैकी समजा मी 400 MB हा डाटा लिहिला. ओके, तर आता पुढच्या वेळेस मी जेव्हा लिहिल तर ह्या ब्लँक ठिकाणी लिहू शकतो, इथं नाही लिहू शकत. नेक्स्ट टाईम मी समजा पूर्ण भरला 300 MB. आता ही सी डी पहिले आर होती, आता पूर्ण भरल्यामुळे सी डी रॉम झाली. सो आर मीन्स रेकॉर्डेबल किंवा वॉर्म म्हणतात. राईट वन्स, एकदा लिहा, वारंवार रीड करा. राईट वन्स, रीड मेनी. सो वॉर्म आपण त्याला म्हणू. एनी क्वेश्चन? ओके. दुसरा आहे आर डब्ल्यू. आर डब्ल्यू म्हणजे रीरायटेबल. रीरायटेबल म्हणजे समजा मला असं वाटलं की आता हा डेटा माझा, काय झालं? सो आर डब्ल्यू म्हणजे रीरायटेबल. समजा तुम्हाला असं वाटलं की हा डेटा मला पुसायचा आहे आणि परत लिहायचा आहे, तर तुम्हाला सी डी आर डब्ल्यू विकत घ्यावे लागेल. सी डीवरती लिहिलं असते आर डब्ल्यू, तर अशी सी डी तुम्ही परत ब्लँक करू शकता आणि परत लिहू शकता. सो आर डब्ल्यू ह्याचं. पण एक्झाममध्ये ना क्वेश्चन आर म्हणजे काय, सी डी आरमधला आर काय असते आणि सी डी आर डब्ल्यूमधला आर डब्ल्यू काय असते, हा प्रश्न येतो. आर म्हणजे रेकॉर्डेबल, आर डब्ल्यू म्हणजे रीरायटेबल. नंतर क्लाउड स्टोरेज आलं आता, तर काही दिवसानंतर ते तुमच्या USB पण कामात नाही येणार आहे. क्लाउड स्टोरेज आहे. क्लाउड स्टोरेज म्हणजे सगळं काही हवेत स्टोअर राहणार आहे आणि तुम्हाला काही कुठलाच वस्तू कॅरी करायची गरज नाही आहे. मेंटेनन्स जे असते, क्लाउड सर्व्हिस स्वतः केअर करेल काय करायचं आहे. हार्डवेअर अपग्रेड्स जे आहे म्हणजे कधीच त्याला डिस्क स्पेसची कमी पडणार नाही. तुम्ही किती डाटा, तुम्ही पाहा यूट्यूबवर किती पण व्हिडिओ अपलोड करू शकता, तुम्ही ईमेल किती पाठवू शकता, तुम्ही फेसबुकवर किती डाटा अपलोड करू शकता, तुम्ही इंस्टाग्रामवर काही पण टाकू शकता. सो दीज आर हार्डवेअर अपग्रेड्स. नंतर फाईल शेअरिंग अँड कोलॅबोरेशन. सो यू कॅन ऑल्सो शेअर अनलिमिटेड डेटा. सो क्लाउडचा हा फायदा आहे. म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, ईमेल, जीमेल, दीज ऑल आर एक्झाम्पल ऑफ क्लाउड स्टोरेज किंवा गुगल ड्राईव्ह म्हणतो आपण त्याला. डिसॲडव्हान्टेज पण आहे. समजा इंटरनेट नसेल तर तुमचा क्लाउड स्टोरेज बंद, तुम्ही काहीच नाही करू शकत. आणि सिक्युरिटीचा इश्यू येतो. म्हणजे समजा एखाद्याला पासवर्ड माहीत झालं तर तुमची फाईल तो डाउनलोड करू शकतो. तर दोन प्रॉब्लेम क्लाउड स्टोरेजचे आहे. फायदे पण आहे पण नुकसान पण आहे. नंतर हे मोठे मोठे एंटरप्राइज स्टोरेज, जिथे मोठे मोठ्या कंपन्या असतात, जसं त्या समजा की यूट्यूब कंपनी आहे किंवा जीमेलची कंपनी आहे, त्यांना इतक्या लोकांचा डेटा स्टोअर करावा लागतो. देन दे आर युझिंग दिस एंटरप्राइज स्टोरेज सिस्टम. त्याला आपण फाईल सर्व्हर्स असं म्हणतो, ज्याच्यामध्ये पूर्ण डेटा स्टोअर असतो आणि कंटिन्युअस सुरू असतात डेटा. इतके लोक कनेक्ट, म्हणजे आपल्याकडे समजा रात्र झाली, दुसरीकडे सकाळ असते. सो थ्रू आउट द वर्ल्ड दिस डेटा इज गोइंग टू बी ॲक्सेसिबल. तर अशा सर्व्हर्सला फाईल सर्व्हर्स असं म्हणतात आणि हा सिस्टमला एंटरप्राइज स्टोरेज सिस्टम असं म्हणतो आपण. याच्यामध्ये काय स्टोअर असते, मास स्टोरेज, म्हणजे खूप खूप डेटा स्टोअर असतो. त्याच्यानंतर याला नेटवर्क, स्पेलिंग चुकली, नेटवर्क अटॅच स्टोरेज म्हणू आपण याला, नेटवर्क अटॅच स्टोरेज. त्याच्यामध्ये सगळे कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट असतात आणि तुम्हाला डेटा जेव्हा जेव्हा लागला तेव्हा तुम्ही तो डेटा देऊ शकता, त्याला इझिली मॅनेज करू शकता आणि एकदा फक्त त्यांना इन्व्हेस्टमेंट करणं आहे, बाकी मग त्यांना त्याचा फायदाच असतो. ऑर्गनायझेशनल क्लाउड स्टोरेज म्हणजे तुमचे जे काही जसं तुम्हाला असं वाटलं की माझी कंपनी आहे आणि मला ना डेटा स्टोअर करायचं, तुम्ही ना रेंटवर पण घेऊ शकता हे सर्व्हर्स. तुम्हाला फक्त महिन्याचे पैसे द्यावे लागतात त्यांना, तर तुम्हाला रेंटवर पण हे सर्व्हर मिळतात. तर रेंटवर पण खूप लोक काम करतात. स्टोरेज एरिया नेटवर्क, सो याला सॅन असं म्हणतात. वॅनपेक्षा मोठा असतो, आपण त्याला म्हणू सॅन. सो हा म्हणजे काय, तुमचा कम्प्युटर जो असतो आणि ते स्टोरेज डिव्हाइस म्हणजे एंटरप्राइज किंवा कम्प्युटर अशांना जोडणारा सॅन. म्हणजे तुमचा एंटरप्राइज पण आहे, तुमचा डेटा पण आहे, तुमचा कम्प्युटर पण आहे, सगळ्यांना जोडणारा म्हणजे याला म्हणू आपण सॅन, स्टोरेज एरिया नेटवर्क. सो दिस कम्प्लीट्स युअर today's topic. So